कामोठे येथे चैत्यभूमीला जाणाऱ्या भाविकांसाठी भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे चहा नाश्ता सेवा. नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. भारतीय संविधानाचे जनक आणि समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महानिर्वाण दिनानिमित्त राज्यभरातील विविध भागातून हजारो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. चैत्यभूमी दर्शनासाठी जाणारे अनेक अनुयायी कामोठे परिसरातून मुंबई दिशेनं प्रवास करत असतात. भाविकांच्या या प्रवासात सेवा भावना जपत भारतीय जनता पार्टी कामोठे शहर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष मयूर मोहिते यांच्यातर्फे कामोठेतील हायवेवर हॉटेल वेंकट प्रेसिडेन्सी समोर चहा आणि नाश्त्याची मोफत सोय करण्यात आली. या उपक्रमाचा मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायांनी लाभ घेतला. हा उपक्रम भाजपा कामोठे शहर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष मयूर मोहिते यांच्या पुढाकारानं राबवण्यात आला. अनुयायांना प्रवासादरम्यान मिळालेल्या या मदतीबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला भेट देत आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचं कौतुक केले व मयूर मोहिते आणि पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये माजी नगरसेवक विकास घरत, भाजपा कामोठे शहर माजी अध्यक्ष रविशेठ जोशी, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विद्या तामखेडे, रवी गोवारी, भाऊ भगत, राजेश म्हात्रे, हर्षवर्धन पाटील, हरजिंदर कौर हॅपी सिंग, सौ शुभंगी आणि सुरेश खरात यांचा समावेश होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येनं नागरिक, कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. चैत्यभूमीकडे प्रवास करणाऱ्या अनेक आंबेडकर अनुयायांनी याचा लाभ घेतला. धन्यवाद. 6 डिसेंबर म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती लाखो भीम अनुयायी हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी तिथं जमत असतात. अशी मंडळी ट्रेननी जातात, जगभरामधून येतात, गाड्यानेही जातात आणि म्हणून मुंबई पुणे महामार्गावर कामोठे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी आणि आमचे सहकारी मयूर मोहिते यांनी या जाणाऱ्या सर्व भाविकांना त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या भाविकांना इथं जाऊन दर्शन घेता यावं मनाप्रमाणे यासाठी ही केलेली व्यवस्था याबद्दल मयूर मोहिते यांचं आणि भाजपच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी सहकाऱ्यांचं, अनुसूचित जाती मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनापासून याबद्दल आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाची सेवा ही अशाच पद्धतीनं घडत राहो. बाबासाहेबांना अभिवादन करत असताना या देशाला त्यांनी घटना दिली, घटनेचं शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. त्यांच्या माध्यमातून या देशाला मिळालेली घटना ही या देशाला विकासाच्या दिशेनं नेऊ. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ दलित समाज नाही, बहुजन समाज आणि समस्त भारतीय समाज त्यांची पूजा करतो. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन आम्ही सगळे मिळून काम करत राहू असाच आम्ही निर्धार आजच्या दिवशी या ठिकाणी करतो. धन्यवाद. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन याचा त्याला प्रथम तर मी अभिवादन करतो. त्याचा औचित्य साधून महाराष्ट्राच्या बाहेरून देशातून असंख्य बाबासाहेबांचे अनुयायी हे चैत्यभूमी दादरला जात असतात. त्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टी मंडल आणि अनुसूचित जातीचे अध्यक्ष महेशजी मोहिते आणि त्यांच्या टीमने इथे येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी कोणती सुविधा नसल्या कारणाने एक अल्प उपहाराचा सोय केलेली आहे की जेणेकरून इथे जाणाऱ्या लोकांना ते योग्य पद्धतीत नाश्ता, पाणी, काही टॉयलेटच्या सोयी असतील अशा उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत. आणि ज्या महामानवाने आपल्याला जी सुख शांती आणि समृद्धीचा एक मार्ग दाखवला त्यामुळे आज आपण सर्वजण एकात्मतेचा आणि शांतीच्या मार्गावर चालत आहोत. आणि पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो. धन्यवाद. भारतीय जनता पार्टी कामोठे शहर आणि आमचे सन्माननीय मित्र मयूरजी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे की
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जी मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असते आणि जे हायवेवरून येणारी जी मंडळी आहे त्यांना अल्पोहार आयोजित केलेला आहे आणि दरवर्षी मयूर मोहिते आणि त्याचे सहकारी हा कार्यक्रम साजरा करत असतात. बाबासाहेब आंबेडकर हे तर ज्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामुळंच खरं तर भारत एक संघ राहिला. कारण आजूबाजूच्या देशांचा विचार केला तर आपण या 2-4 वर्षाच्या घटना पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला कळून येईल की आपल्यासाठी संविधान किती महत्वाचं आहे. इथे सर्व जाती, धर्म, पंथ 13 महिन्यावर भाषा बदलते तरीही लोक आपले एकत्र राहतात आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे कामोठे वसाहत. कामोठे वसाहतीमध्ये पूर्ण भारतातून लोक आलेले आहेत आणि तरी कुठल्याही कार्यक्रमाला तन मन धन देऊन ते झोकून देत असतात. हा छोटासा उपक्रम आहे. हा खरं तर मयूरने उचललेला खारीचा वाटा आहे. मी कामोठे शहर आणि आमच्या सर्व परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 69वा महापरिवार निर्माण दिन आहे आणि या निमित्त आमच्या सर्वांतर्फे त्यांना विनम्र अभिवादन. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील इथे एक्सप्रेस हायवे संपतो. आपल्या मुंबईचा प्रवेशद्वार असलेला कामोठे या ठिकाणी आम्ही इथे उभे आहोत आणि इथे प्रत्येक जिल्ह्यातील लोक आज दादरला चैत्यभूमीकडे अभिवादन करण्यासाठी जात असतात. तर लांबून आलेल्या लोकांना गैरसोय होऊ नये म्हणून आमच्या अनुसूचित जातीचे कामोठे शहर मंडल अध्यक्ष मयूरजी मोहिते यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी अल्पोपहार वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे. इथे प्रत्येक प्रवासी थांबतो, पाणी, चहा आणि अल्पोपहार करून पुढे चैत्यभूमीकडे रवाना होतो आणि त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी त्यांचं नेहमीच कौतुक करत आलेली आहे आणि इथून पुढे असेच कार्य तुमच्या हातून व्हावं या माझ्याकडून सदिच्छा आहे.